बुट्टीबोरी से नागपुर आ रही पुणे हटिया एक्सप्रेस में किन्नरों द्वारा बंदूक की नोक पर यात्रियों से लूटपाट की शिकायत नागपुर के लोहमार्ग पुलिस स्टेशन के आरपीएफ रेल मदद केंद्र में दर्ज की गई शिकायत के आधार पर कार्रवाई कर पुलिस द्वारा सोनाली और माया नामक 2 किन्नरों को गिरफ्तार किया गया और इस मामले में लोहमार्ग पुलिस आगे की जांच कर रही है। काल आरपीएफच्या रेल मदत केंद्रावर एका व्यक्तीने पुणे हटिया एक्सप्रेसमध्ये नागपूर रेल्वे स्टेशन येण्याच्या अगोदर रात्री 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास काही तृतीयपंथी लोकांनी जनरल कोचमध्ये असलेल्या प्रवाशांना 500 रुपये द्या नाहीतर हाणमार करतो, शिवीगाळ करतो असं बोलून धमकी दिली होती आणि 2 प्रवाशांच्या खिशातील 500 रुपये त्यांनी जबरदस्तीने खेचून घेतले होते अशी माहिती मिळाली होती। परंतु फिर्यादी निघून गेलेला होता, परंतु त्याचा संपर्क क्रमांक आम्हाला मिळाला होता। आम्ही त्याच्याशी संपर्क करून त्याला काल रात्री पुन्हा पोलीस स्टेशनला बोलावलं आणि त्याच्याकडून जेव्हा हकीकत जाणून घेतली तर जेव्हा ते प्रवास करत होते पुणेपासून हटियापर्यंत तर साधारण बुट्टीबोरीच्या आसपास काही तृतीयपंथी लोक जवळपास 5 ते 6 तृतीयपंथी लोक जनरल कोचमध्ये आले आणि त्यांना झोपलेल्या प्रवाशांना लाथा मारून नया साल आया है पैसे दो, नया साल आया है पैसे दो असं बोलून त्यांच्याकडून धमकी देऊन पैसे काढत होते आणि ज्यांनी पैसे दिले नाही त्या दोघांच्या खिशातून त्यांनी 500 रुपये जबरदस्तीने खेचून घेतले अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जे वर्णन दिलेलं होतं आणि पळताना त्याने सोनाली भाग जल्दी से असं एक तृतीयपंथी बोललेला होता। त्यावरून आम्ही सोनाली नावाच्या तृतीयपंथीचा शोध घेतला नागपूर शहरमध्ये तर मोतीबागमध्ये ते मिळून आले आणि त्यांचे जी सहकारी होते त्यांचं पण नाव घेतलं त्यांच्याकडनं तर त्यांनी माया नाव सांगितलेलं आहे आणि धंतोलीच्या तकिया परिसरामधून मायाला सध्या ताब्यात घेतलेलं आहे। दोघांकडे चौकशी केली असं त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। अजून त्यांचे 4 साथीदार आहेत परंतु त्यांची नावं अद्याप तो एक नैना आणि एक रुबीना अशी नावं निष्पन्न झालेली आहेत, मात्र त्यांचा अद्याप आम्ही शोध घेत आहोत। यांना काल ताब्यात घेतले आहे आणि ताब्यात घेऊन अटक करून त्यांच्याकडून 1030 रुपयाची रिकव्हरी होती ती केलेली आहे। तर रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आपण काळजी घेत असतो आणि त्याच वेळेला जर असे काही तृतीयपंथी लोक येऊन सामूहिकरित्या येऊन लोकांना दरडावून पैसे काढत असतील तर ती बाब कधी खपवून घेतली जाणार नाही। म्हणून माननीय पोलीस महासंचालक सो प्रज्ञा सरोदे मॅडम, माननीय अधीक्षक सो अक्षय शिंदे सर, आमचे DYSP ॲडिशनल SP यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि यापुढे अशा कोणत्याही प्रकार खपवून घेतला जाणार नाही अशी आम्ही सर्व प्रवाशांना याद्वारे माहिती देत आहोत। लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज़ को फॉलो कीजिए।